नाही, परंतु काही त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत ते आमच्या राजकीय, परंतु महायुती म्हणूनच मी आहे आणि याच्यात भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे आणि माझी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आहे. त्यामध्ये बरं, आता हा शेवटचा पक्ष की आणखीन कोणता दुसरा पक्ष परत? तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून अशा चर्चा ऐकायला येत आहेत की तुम्हाला भाजपाकडनं तिकीट मिळण्याची शाश्वती कमी होती आणि नेहमी नेहमी तुम्हाला पक्षांतर करण्याची सवय झाली आहे, त्यामुळे आता तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण आता इथे पुन्हा असं काही झालं तर राष्ट्रवादीलाही रामराम ठोकणार. नाही, आता कुठेही जायचं नाही. हा माझा शेवटचा पक्ष आहे. नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. अहिल्यानगरच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे किशोर डागवाले. नुकताच त्यांनी भाजपाला रामराम ठोकलाय आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केलाय. नेहमीच चर्चेत असण्यामागचं त्यांचं कारण आणि राष्ट्रवादीत प्रवेश करण्यामागचा हेतू काय आहे जाणून घेणार आहोत. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला इतकं चांगलं बहुमत मिळालेलं असताना देखील आपल्याला पक्षांतर का करावं वाटलं? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं असाल का भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांची सेना अशी महायुती म्हणून यश मिळलं. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यात, परंतु अनेक ठिकाणी महायुतीमुळंच यश मिळालेलं आहे. आणि नगरचं जर तुम्ही राजकारण पाहिलं असाल तर नगरच्या राजकारणात आपण पाहिलं असाल की या शहरामध्ये जो विकासाचा झंझावात चालू आहे आणि तो विकासाचा झंझावात जे करतायत त्याचे कार्यसम्राट आमदार या शहराचे माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली जर आपण पाहिलं तर शहरामध्ये अनेक भागात आज रस्त्यांचे कामं चालू आहेत, उद्यानांचे कामं चालू आहेत. आपण जर पाहिलं असाल का जे म्हणजे आता नगर शहरामध्ये जर पुतळ्यांचं पाहिलं असेल तर हिंदू रक्षक संभाजीराजे यांचा देखील पूर्णकृती पुतळा आज तिथं प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये उभा राहिलेला आहे. त्याचबरोबर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पूर्णकृती पुतळा आज आपण पाहिला असेल की आंबेडकर चौकामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर ज्यांनी शिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी खुले करून दिले, मुलींसाठी खुले केले असे महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील पूर्णकृती पुतळा आणि त्यांच्याबरोबर सावित्री आईचा सुद्धा पूर्णकृती पुतळा आज महाराष्ट्र माळीवाड्यामध्ये त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. एक काही दिवसामध्ये त्याचं सुद्धा काम चालू होणार आहे. आणि अशा दूरदृष्टी आणि एक चांगलं नेतृत्व या तरुणांना सुद्धा ज्येष्ठांना सुद्धा बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व असल्यामुळं संग्राम भैयाच्या विचाराला प्रभावित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. बरं, एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून असं जाणवतंय की आता तुम्ही राष्ट्रवादी म्हणून प्रवेश केला का आमदार संग्राम जगताप म्हणून प्रवेश केला? नाही, या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात देखील काम चालू आहे. अजितदादाचे आणि संग्राम भैया यांच्या विचारानेच आपण इथं प्रवेश केलेला आहे. का तुम्हाला भाजपाकडनं तिकीट मिळण्याची शाश्वती नव्हती का? नाही, असं काही नाही. मी तर महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष. हा. तुम्ही पहा, काही लोकांना म्हणजे पक्षाने काढून टाकल्यानंतर पक्ष प्रवेश केला जातो, पण मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असताना त्याचा राजीनामा देऊन मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माझे कुठलेही मतभेद नव्हते. भारतीय जनता पार्टीमध्ये मान्य सुजित दादांच्या नेतृत्वाखाली सुद्धा मी काम केलं. आपले स्वर्गीय दिलीपजी गांधी यांच्या सुद्धा नेतृत्वाखाली काम केलं. त्यामुळं मला भारतीय जनता पार्टीमध्ये असं कुठलं वेगळं हे नाही की कोणाशी मतभेद झाले म्हणून मी भारतीय जनता पार्टी सोडली नाही. परंतु मला तिकिटाची हमी पण होती, मला तिकीट सुद्धा मिळालं असतं, परंतु मी पुढच्या आयाने की या शहरामध्ये काम करत असताना आज आपण जर पाहिलं असाल का याच्यापूर्वी महानगरपालिका, आमदार आणि खासदार यांचं जर समीकरण पाहिलं तर हे एकत्र आणण्याचं काम माननीय संग्राम भैयांनी केल्यामुळे या शहराचा जर विकास अत्यंत जर झपाट्याने कोणाच्या नेतृत्वाखाली होत असेल तर आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली होतोय. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बरं, आता तुम्ही सुजय विखे यांचा विषय काढला म्हणून असे म्हटलं जातं की डॉक्टर सुजय विखे आणि तुमच्यात काही अंतर्गत वाद झाले होते, त्यामुळे देखील तुम्हाला भाजपाला रामराम ठोकावं लागलं आणि राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागला. हे कितपत खरं आहे? उलट सुजय दादांचे माझे अत्यंत चांगले संबंध आहे
आणि त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रभावीपणे या लोकसभा मतदारसंघामध्ये मी फिरून त्यांच्यासाठी फार मोठं योगदान माझं म्हणजे प्रचारामध्ये होतं आणि कुठलंही मतभेद नाही. पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सुद्धा आज जर आपण राष्ट्रवादीत असलो काय भारतीय जनता पार्टी या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेबांच्याच नेतृत्वाखाली सर्वजण आम्ही काम करणार आहोत. बरं, आता एकंदरीतच तुम्ही शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात केली, मनसेतून तुम्ही सभापती पद भोगलं, त्यानंतर तुम्ही भाजपात गेले. तुमचा हा सगळा एकंदरीत प्रवास कसा होता? ते काय मी जर पाहिलं असेल तर मी विद्यार्थी दशेपासूनच या सामाजिक कामामध्ये आलो ना. मी म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा जनरल सेक्रेटरी म्हणजे जीएस मी त्यावेळेस सुद्धा निवडून आलो. मी विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केला. कारण माझी म्हणजे एक जर पाहिलं की मला चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मी पाहतात माझ्याकडे. कारण हे करत असताना 15 वर्ष नगरसेवक मी शिवसेनेत बी होतो आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला शिवसेना सोडावं लागली. एक माझ्या तत्वात आहे, माझ्या विचारात आहे की मी अन्याय कुठंही सहन करणारा कार्यकर्ता नाही. जिथं अन्याय होईल तिथं मी सोडल. आणि सोडत असताना त्यावेळेस शिवसेनेचे 18 नगरसेवक होते. 18 पैकी 12 नगरसेवक माझ्या बरोबर शिवसेना सोडली. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्यावर अन्याय झाला म्हणून शिवसेना सोडली. आणि त्याच्यानंतर 10 वर्ष राज ठाकरेंच्या विचारांनी सुद्धा मी 10 वर्ष म्हणजे 10 वर्ष नगरसेवक मनसेमध्ये पण होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये बी दिलीप गांधींच्या नेतृत्वाखाली 7-8 वर्ष काम करत होतो. तुम्ही आता जसं म्हटले की शिवसेनेत असताना तुमच्या बरोबर अन्याय झालाय, पण शिवसेनेत असताना देखील महापौर पदावरून वाद निर्माण झाले. शिवसेनेला तुमच्यामुळे मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. असे वाद असल्यामुळे तुम्ही पक्षात टिकणार कसे? आणि वादाचे दुसरे नावच किशोर डागवाले पडल्याचं बोललं जात आहे. नाही, वादाचं नाही, असं कुठं नाही. का कोणाला तरी असं वाटतं का मी आलो म्हणजे कुठेतरी स्पर्धक आला, परंतु असं कधीच नसतं. जो कार्यकर्ता करतो त्या पक्षात तो सिनियर असतो. मी मनसेमध्ये बी 10 वर्ष नेतृत्वाखाली म्हणजे आमचे सचिन डफळ तिथं सिनियर होते, त्यांच्या बरोबर काम केलं. असं कुठं मतभेद नाहीये माझे. म्हणजे भैयांसंघ तर माझे म्हणजे 15 वर्ष नगरसेवक, त्याच्या आधी 7 वर्ष मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख, विद्यार्थी सेनेचा शाखा प्रमुख म्हणून काम केलं. असं कुठं नाही मतभेद वगैरे काय नाही. पण कोणाला तरी अशी भीती माझी वाटते की ह्या आला म्हणजे स्पर्धा आली, असं काय नाही. परंतु मी कुठेही नाही, जो सिनियर आहे त्याचा मान तेवढाच असतो. आपण तिथं कुठे हे केलेलं नाही असं. बरं, आता तुम्ही शिवसेनेत असताना देखील हेच बोलले होते की मी विकासासाठी मनसेत आलोय. नगर लायब्ररीमध्ये तुमची प्रेस झाली होती, त्यावेळेस तुम्ही म्हटले की मी विकासासाठी शिवसेनेत आलो परत. आता राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असताना, जिल्ह्यात भाजपाचे पालकमंत्री असताना तुम्हाला या प्रभागाचा विकास करता आला नाही का? हे पहा, तुम्ही जर पाहिलं असेल तर खासदार सुजय विखे पाटलांनी आणि पालकमंत्र्यांनी मला डीबीडीसीतून बी सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात निधी या प्रभागात दिला. म्हणजे माझा मागच्या वेळेस निसटता पराभव झाला असताना सुद्धा 7 वर्षामध्ये मी जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपयाचा निधी या प्रभागामध्ये आणलाय. त्याच्यात पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून, सुजयदादांच्या माध्यमातून आणि सर्वात जास्त निधी संग्रामभाई यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये मी आणलाय. कारण तुम्ही जर पाहत असाल की गेल्या अनेक वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा अनेक पिढ्या या भागामधून तुम्ही पाहिलं असाल का अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर सगळ्या दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी जात होतं. परंतु 9 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आज तुम्ही पाहतात आता एक 2-4 दिवसामध्ये पूर्ण काम या प्रभागामध्ये सर्वात मोठं पाण्याचं होतं की पाऊस आल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी जायचं, प्रत्येकाच्या दुकानामध्ये पाणी जायचं. ते कुठेतरी थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न याच्यापूर्वी मी केले, परंतु मी यशस्वी झालो नव्हतो. परंतु ज्यावेळेस आमदार संग्राम भाईंनी मला या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असतील, जे विचारवंत असतील, इंजिनियर असतील, या सर्वांना बसवलं आणि हा पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल याच्यासाठी खूप अभ्यास करून मला याच्यामध्ये माझ्या महानगरपालिकेच्या सर्व इंजिनियर, अभियंत्यांना खरं धन्यवाद दिला पाहिजे. कारण हे पाईपलाईन झाल्यानंतर पावसाळा झाला, त्याच्यानंतर भरपूर वेळा पाणी आलं, परंतु मला वाटतं एक फुटभर पाणी सुद्धा या रस्त्यावर राहिलं नाही. म्हणजे यशस्वी पहिल्यांदाच ही योजना यशस्वी झाली. बरं, आता तुम्हाला राष्ट्रवादीकडनं तिकिटाची शाश्वती देण्यात आली आहे का? असं काय नाही, तिकीट पाहिजे किंवा कुठला उद्देश ठेवून मी प्रवेश केलेला नाही की मला निवडणुकीला तिकीट देतील, निवडणूक करणार किंवा माझ्या कुटुंबात कोणाला, असं कुठलं हे नाही. कुठली अट नाही, कुठली शर्त नाही. एक कार्यकर्ता म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार. बरं, आताच तुम्ही जसं म्हटले की तुम्हाला भाजपाकडनं मोठा निधी मिळाला होता,
तरी देखील तुम्ही भाजपाला धक्का दिला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. धक्का वगैरे असं काही नाही, महायुतीतच मी आहे आणि आज सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊनच या महापालिकेची निवडणूक लढणार आहोत. मग तुम्ही भाजपात राहून पण लढू शकले असते ना. नाही, परंतु काही त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत ते आमच्या हा. राजकीय, परंतु महायुती म्हणूनच मी आहे हा. आणि याच्यात भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे आणि माझी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा याच्यामध्ये आहे. असं मी काही कुठलं महायुतीच्या बाहेर नाहीये. बरं, आता हा शेवटचा पक्ष की आणखीन कोणता दुसरा पक्ष परत? एक पहा, माझ्या प्रभागाचा विकास करण्यासाठी, माझ्या भागाचा विकास करण्यासाठी जिथं जिथं जायची वेळ येईल हा. तिथं मी जाणार, परंतु जनतेचं काम आणि जनतेचा विश्वास आणि जनतेसाठी निधी आणि या प्रभागाचा विकासासाठीच मी जे काही होईल माझ्याकडून ते मी करत राहतो. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की नेहमी नेहमी पक्षांतर करून विकासाचं काम करता येतं. आता तुम्ही पाहिलं विकास, तुम्हाला जर पाहायचा असेल तर माझ्या प्रभाग पूर्वीचा 13 होता ना आत्ताचा 11 आहे. तुम्ही फिरून पहा, तुम्हाला विकास दिसल. अहो मला सांगा, शहराच्या मध्यवर्ती भागात कोणी गार्डन करू शकतं का? परंतु मी 2 गार्डन केले. आज माझ्या इथं गौरी घुमट म्हणून परिसर आहे, तिथं वीर सावरकर यांच्या नावाने सुद्धा मी गार्डन केलं. त्या गार्डन मध्ये ओपन जिम सुद्धा महिलांसाठी केली. धनगर गल्लीमध्ये मी बाल उद्यान केलं की तिथं लहान मुलांचं उद्यान केलं. म्हणजे शहरात मध्यवर्ती भागात कोणी गार्डन केले नसतील, गार्डन मी मध्यवर्ती भागात केले. त्या जागा मी कशा मिळवल्या, अनेक प्रसंग, म्हणजे मला सुप्रीम कोर्टातून मला न्याय घेऊन ही जागा मिळाली. इथं मी जे गार्डन केलं आज गौरी घुमट पाशी. बरं, आता तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून अशा चर्चा ऐकायला येत आहेत की तुम्हाला भाजपाकडनं तिकीट मिळण्याची शाश्वती कमी होती आणि नेहमी नेहमी तुम्हाला पक्षांतर करण्याची सवय झाली आहे, त्यामुळे आता तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता ऐका ना, मला जर वारंवार करायच्या तिथं 3 निवडणुका शिवसेनेच्या, 10 वर्ष 2 पण वाद निवडणुका. वाद का होतात, नेहमी नेहमी वाद का होतात, नेमकं तुमच्या स्वतःच असं का होतं? मी तुम्हाला सांगितलं ना, याच्यापूर्वीच सांगितलं. पण वादाचं दुसरं कारणच किशोर डागवाले म्हटलं जाते. असं काही नाही, वाद वगैरे नाही, परंतु विकासासाठी मी आज इकडे प्रवेश केलेला आहे. तर आता परत तोच प्रश्न, आता नेमका हा शेवटचा पक्षांतर असणार आहे का? मी तुम्हाला काय सांगितलं, जिथं माझ्या जनतेसाठी, माझ्या प्रभागाच्या विकासासाठी, आणि मी इतक्या वर्ष आज नगरसेवक म्हणून राहिलो, पक्षाचे अनेक पदं घेतले, याच्यातून मला जेवढं या शहरासाठी सुद्धा जे जे करता येईल ते करण्यासाठी कुठेही जायची माझी तयारी आहे. म्हणजे अजून शाश्वती असं नाही. म्हणजे पक्ष बदल असं म्हणत नाही मी. हा, हा, हा. ज्यांना मला ज्यांच्यापासून या विकासासाठी फायदा होईल त्यांचे विचार, आज तुम्ही पाहिलं तर या शहरात तुम्ही पाहिलं म्हणजे आमदारांच्या माध्यमातून फार मोठा, यापूर्वी अनिल भैया सुद्धा होते, 25 वर्ष आमदार म्हणून राहिले. याच्या आधी दादाभाऊ कळमकर राहिले. परंतु तुम्ही आज जर पाहिलं असेल तर 15 वर्षामध्ये शहर किती बदललंय आपलं. तुम्ही पहा, शहरामध्ये एक 5-10 वर्षापूर्वीचं शहर आणि आजचं जर शहराची तुलना केली तर खूप बदल झाले. नक्कीच आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. मात्र आता तुम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठा विकास काम देखील करणार आहे. पण आता इथे पुन्हा असं काही झालं तर राष्ट्रवादीलाही रामराम ठोकणार का? नाही, आता कुठेही जायचं नाही, हा माझा शेवटचा पक्ष असेल. शेवटचा? नक्की नक्की. नक्की नक्की. चला सर, धन्यवाद. डिजिटल नगरला तुम्ही अतिशय मनमोकळेपणाने दिलखुलास आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.